महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही इथं तिघं जण आता आमची गाडी येणार आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. तर काल आम्ही भस्मारतीच्या आरतीला गेलो होतो, पण तिथं आम्हाला दर्शन तर चांगलं भेटलं, पण फोटो काढण्यासाठी एकदम बेकार सिच्युएशन होती. तर आता चाललेलं आहोत मस्त ओंकारेश्वरला. तिथं मस्त नर्मदा नदी, कावेरी नदी असा संगम असतो त्या नदीचा, तो संगम बघू. आणि आता बसमधली तर ती मजा बघा, तुम्हाला बस पण दाखवतो आता कशी बुक केली ती. काहीच आमची ही गाडी आहे आणि ही गाडी पकडून आता आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. हां, स्टेरिंगला तू गाडी चालव. बाई इथं बसलेले आहे बाई पोरं, पहिलेच सगळे पोरं इथं बसलेले आहे. आपल्याला जागा पकडायला लागेल. आता बॅगी बिगी ठेवू. बसमध्ये सगळे अरेंजमेंट झालेले आहे, सगळे लोक बसतात आहे बसमध्ये सगळे. आणि बस सुरुवात पण नाही झाली, डायरेक्ट संपून पण गेली रे. मग तुमच्या बजेटनुसार बस आहे माहिती. तर आता बघू, आता इथून बस सुरू झाली, इथं बस एंड पण झाली. सगळे बसलेले आहे आपली गँग. ए गँग बसले ना सगळे? आर यू रेडी? मोरया पुढच्या वर्षी. काय बोलतात रे तुम्ही? तर काहीच आता आम्ही निघालेलो आहोत ओंकारेश्वरला जाण्यासाठी. तर आपण सगळ्यात पहिले आता आम्ही सानूच्या मंदिरात जाणार आहोत, नवग्रह. कारण की त्याचे जरा शनी लागले ना मागे, ते सगळे आपण काढू बोलले. शनी गरजेचं आहे, जायलाच पाहिजे तिथे. क्योंकि हम लोग को ना शनि मंदिर में जाना इम्पोर्टेंट है भाई, क्योंकि हम लोग का दोस्त का ना एक शनि लगा है, वो निकालने का है, इसके लिए सबके पीछे लगा है. अभी देखा ये इसको, ये देखो भावे मर गया हमारा. हाँ कैसा मरा रे भाई? पिशवी गिर गई भावे. ये भावा को एक पिशवी दे दे भाई, उलटी विल्टी कर लेगा नहीं तो. त्याला काय सगळं निघू आणि ओंकारेश्वरला जाऊन डायरेक्ट भेटू. आणि मध्ये शनी मंदिर लागलं तर तेव्हा पण भेटू. कसा झोपलाय बघा. साले बाहिले सगळे, नाचायला येत नाही कोण. आणि आमच्या काले वन साईड असतो बघा. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही हॉटेलला थांबलेलो आहे जेवण्यासाठी. जेवण करा आता. कारण की ना एवढे ट्रॅव्हलिंग, कारण की कालपासून झोपलो नाही रात्रभर. कंटिन्यू आपलं भस्म आरतीच्या ह्याच्यामध्ये मग्न होतो. बट आता आलो आहे मस्त जेवण्यासाठी. सगळी पोरं आता जेवण्यासाठी तयार. काय ओंकार, काय मागवायचं? आजची स्पेशल थाली फॅन्टा आणि चिप्स. बस खायचं आहे. माझी फेवरेट डिश आहे. काय फेवरेट डिश? मी काय आज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला. दाखव ना. आज तुमच्या लाडक्या सनीने बघा काय घातलंय, मला जाम आवडलंय ती गोष्ट. हे काहीच हे थर्मल आहे, याला समजणार नाही हे काय कशासाठी वापरलं जातं. यांना माहिती नाही, कारण की हे लोक नवीन पोरं आहे, यांना काय माहिती नाही, अक्कल नाही कधी काय वापरायचं असतं. कारण की कमेंटमध्ये सांगा की मी काय घातलं होतं. तर अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण आलेलं आहे. आणि रोटी आहे, पनीरची भाजी आहे, छोले आहे, वरण आहे. काय इकडे स्वीटमध्ये काहीच नाही, जिरा राईस आहे. आमच्या भावाच्या दुकानावर स्वीट कधी पण भेटतं. कधी पण तुम्ही जेवायला गेले ना तर स्वीट कंपल्सरी भेटतं. आमची ट्रॅफिकमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 तास 3 तास तरी ट्रॅफिकमध्ये गेले. आणि सगळी पोरं ऑलमोस्ट झोपले. बघा, एक जागे असला 1-2 जागे भेटणार तुम्हाला, कारण की त्यांना झोपा येत नाही. हा बघा एक हिरा बघा, काळा हिरा, तो पण झोपला आहे. कारण की जाम गोष्टीनंतर झोपलेला आहे. आणि खूप ट्रॅफिक लागलेली घाटामध्ये. कमीत कमी आमचे बघा ना किती वाजले. आम्ही 1 वाजता कुठे होतो हॉटेलला, आणि आता बघा ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. तर आत्तापर्यंत आम्ही ओंकारेश्वरला पोचलो पाहिजे होतं, पण काय अजून पोचत नाही. सगळे विचारत पहिले. बघा कायला कसा झोपला आहे बघा.
काहीच फायनली तर आम्ही ओंकारेश्वरला पोचलेलो आहोत. तर इकडे आपली अर्धी जणं बसलेली म्हणतात आणि अर्धे म्हणतात इकडे बसले. पाणी बॉटल घे, पाणी बॉटल. काळ्याला नुसतं पाणीच प्यायचं असतं. ये भाई हमको अभी छोड़ने वाले हैं ओंकारेश्वरला सोडणार आहे आता ते आपल्याला. ओंकारेश्वर, मामलेश्वर आणि सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत आपल्याला. आणि की ठरल्याप्रमाणे आमचं काही झालं नव्हतं, पण आता तुम्हाला दाखवतो खरी मजा ओंकारेश्वर. फायनली आणि आम्ही नर्मदा नदीच्या इथं पोचलेलो आहोत. तर आता सगळेजण चालले पवित्र होण्यासाठी. अर्धे पवित्र इकडे झालेले आहे आणि आता आम्ही इथं आहे. इथं उभे, बाकीच्या जो अर्धी काही आली नाही. आणि आता सगळ्यात मोस्ट म्हणजे इथं आम्हाला जायचं आहे ते म्हणजे इकडे खरी मजा आहे ओंकारेश्वरची. तर आता तिकडे जाऊ आणि तिकडे एक नंबर एक्सप्लोअर करू. काहीच फायनली आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या इथं पोचलेलो आहोत. आणि खरंच जेव्हा मी मागच्या टायमाला जेव्हा आलो होतो ना, सेम काहीच चेंजेस नाही, काहीच नाही बदल. आणि तीच आठवण आज पण एवढं भारी वाटतंय ना, कारण की जेव्हा त्या टायमाला मी आलो होतो ना एवढं मस्त वाटत होतं ना. आणि सेम लुकआउट या टायमाला पण तोच आहे. बट त्या टायमाला आम्ही लवकर आलो होतो, पण या टायमाला आम्हाला खूप उशीर झाला आहे. पण आता तिकडे हळू पुढे जाणार. आता आपलं आम्ही बोटिंग पण करणार आहोत. तिथून ते कावेरी संगम या सगळ्या गोष्टी आम्ही डॅम बीम पूर्ण फिरणार आहोत आणि नंतर ज्योतिर्लिंगच्या पाया पडायला जाणार आहे. पासून नदी आली होती ही सगळी, ती इकडची सेम आहे आणि सेम बोटिंग इकडे पण होत असते. आणि एवढं मस्त येतं ना इथं पण बोटिंगला. हा व्ह्यू, बट इथून हा व्ह्यू एवढा भारी वाटतं ना. वन ऑफ द बेस्ट प्लेस ऑफ द ओंकारेश्वर. कारण की जी नर्मदा नदी म्हणजे नदी काठावर आहे ना, तर एवढं मस्त वाटतं आणि वातावरण एवढं थंड असतं ना. आणि नर्मदा नदीमध्ये आंघोळ करायला पण जाम भारी वाटतं. पण या टायमाला आम्हाला खूप उशीर झाला म्हणून आम्ही आंघोळ करणार नाही. पण बघा ते जाऊ मस्त पुढे आणि मंदिरात जाऊ, मस्त पाया पडू आणि घेऊ आशीर्वाद. फर्स्ट आमची बोटिंगसाठी आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही इथून बोटिंग करणार आणि इथून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवणार. तर व्ह्यू कुठला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि खूप मजा येणार आहे. कारण की अशी कुठेच जागा तुम्हाला भेटणार नाही बघायला. गाड घालून झालेला आहोत रेडी बोटिंगसाठी. आणि सगळे आर यू रेडी? या बॉय, येस कम ऑन गाईज, लेट्स डू इट बोटिंगसाठी. इकडे पण गँग रेडी झालेली आहे आणि चला आता चालू करू बोटिंगचा प्रवास. भाई निघाली ना आमची बोट निघाली भावा. बघा बाकीचे इकडे आणि आमची गँग अर्धी इकडे. बघा कसं वाटतं, एकदम क्लास. आदिगुरु शंकराचार्य जी 108 फीट का प्रतिमा, इनका दर्शन कर लीजिए. मंगलेश्वर मंदिर की स्थापना है. एवढं सगळं मस्त इकडे मंदिर, वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहे. बट एक आता संध्याकाळ झाली म्हणून आम्हाला पुढे जाता येत नाही, कारण की ते 6 वाजता बंद होतं. नाहीतर यांचे रूल रेग्युलेशन खूप आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि आता इथून आपली एंड होणार बोट इथं. कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी. तर आता खूप मजा आली बोटिंगमध्ये आणि असा अनुभव खूप वेळा घेतला पाहिजे. जेव्हा आम्ही ओंकारेश्वर येणार नक्की बोटिंग करणार आणि तुम्ही पण नक्की बोटिंग करा आणि हा आनंद नक्की घ्या बोटिंगचा. तर खूप मस्त आहे आणि हे बोटिंग. आणि इकडे बोटिंगचे जास्ती पैसे सांगतात, तर जास्ती पैसे कधी देऊ नका, फक्त 150 रुपये द्या. तर 150 रुपये द्या, कारण की जास्ती सांगतो 300 400 असं सांगतात. पण त्यांना पर पर्सन 150 रुपये सांगा, तर ते तुम्हाला स्वस्तामध्ये पडेल. आता फायनल लोकेशन पोहोचलेलो आहोत आपण. आता कसं वाटलं रे बोटिंग करून?
आपली मित्रांनो जिरली आमची कारण की आपल्या भावाचं जरा माईक आहे ना खराब झालेला आहे. हे माईक सिस्टीम खराब झालेली आहे. माईक सिस्टम खराब झाली तर आता भाऊ आपला काय बोलू शकत नाही तर त्याच्या वाटचं बोलणार आपण चला लोक भाई आहे ना त्यांना अभि आता वरती चाललेलं आहोत ज्योतिर्लिंगकडे आणि आता वरती चपला बिपला काढायला कुठे जागा काय माहिती नाही पण हे बघा नदी नर्मदा नदी कावेरी नदीच्या संगमचं पाणी घेण्यासाठी नको बाय तर आम्हाला ते बिग बॅनला खूप फॉलोइंग भेटतात आणि बघा कसं कुर्ता छापलेला आहे भावाने आपल्या आणि हा बघा खरंच तो की आता फर्स्ट टाइम इकडून आलो आहे नाहीतर ना सेकंड टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा या गेटने इकडून गेलो होतो मी. चला लेट्स गो गाईस. फायनली आम्ही गाभारात पोचलेलो आहोत आणि आपले नंदी इथं बसलेले आहे आणि कमीत कमी 1.5 तासानंतर आम्ही गाभारात पोचलेलो आहोत आणि गर्दी 1.5 तास 2 तास झाले 2 तास तर 2 तासानंतर आम्ही फायनली गाभारात पोचलेलो आहोत आणि आता गाभारात पोचल्यानंतर 2 सेकंडमध्ये दर्शन होणार बघा. कोणतं डोकं खाली टेकवायचं वर करायचं अरे भाई जेव कुठे गेला असं होतं. सेम कंडिशन अशीच आहे की दर्शनाला आम्ही 2 तास थांबलो आणि 2 सेकंड पण आम्हाला तिथं उभं राहायला भेटलं नाही. एवढी इकडे बेकार सिच्युएशन आहे आणि आता काय माहिती का आम्ही 2 तास लाईनीत उभं राहिलो आणि 2 सेकंड पण बघायला भेटलं. अरे हाकलो ना मला तर डोळ्यात पण आली नाही ती मूर्ती. अरे मी तर यावर्षी एवढं मी आमचं काय आम्हाला पण बघायला भेटलं नाही काहीच अजिबात बघायला भेटलं नाही यावर्षी आणि त्यात असे हाकलो तर त्याचं का आम्ही पाप केलंय काहीतरी. चल करत करत आता डायरेक्ट बाहेर आलो. काय करायचं कसं काय समजत नाही. त्याने 2-2, 3-3 तास उभं राहायचं आणि 2-2 सेकंडच बघायला भेटतं तर काय मजा नाही. किती मासे बघा इकडे इकडे एवढे मासे आणि आमच्याकडे पण एक मासा आहे हा बघा. हा फावडा मासा आहे. आता ओंकारेश्वर झालं दर्शन घेऊन तर आता लास्ट अँड फायनल दर्शन म्हणजे ते मामलेश्वर. आता आपल्या या मंदिराकडे जायचं आहे. तर या मंदिराकडे जाऊ या मंदिराकडे पाया पडू आणि इथं एंड होतो उज्जैन आणि ओंकारेश्वरची ट्रिप क्लोज. बट भेटली पण बट आता उद्या काय करायचं ते अजून माहिती नाही. उद्या रात्रीची ट्रेन आहे पण आता बघू लवकर उठलो तर थोडं फार वाटलं फिरायला जायचं तर ते नक्की जाणार आणि बघू आता तिकडे राजवाडे सगळ्या अशा गोष्टी आहे तर जवळ असेल तर नक्की जाऊ बघायला. तर एवढं भारी सुरेख मामलेश्वरचं मंदिर आहे. हे पण एकदम खूप जुन्या काळातलं मंदिर आहे आणि याचं पण खूप वैशिष्ट्य भारी आहे. बघा इथं दिलेलं आहे ज्योतिर्लिंग अशा पद्धतीमध्ये यांचं पण एक आरतीचं एकदम विशेष पूजा आहे कारण की यांचे छोटे छोटे जाम एकदम भारी मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला आतमध्ये सगळे शिवलिंगच आहे. त्यात एवढी गर्दी वाढली ना अक्षरशः आम्हाला टाईमच जमत नाही. मॅच होतच नाही आहे कारण की 9:30 झालेले आहे. 9:30 झाले आणि खूप उशीर झाला आहे कारण की आम्हाला जायचं आहे लवकर हॉटेलला. भावाची तब्येत पण झाली खूप खराब आणि खूप आणि आमची इच्छा होती की पण दर्शन करावं आमचं पण काय आता आमच्या नशिबात नाही दर्शन असं वाटतंय. रात्रीचे 9:30 झाले आणि एवढी प्रचंड गर्दी ना आणि काय कसं करायचं समजत नाही कारण की आम्हाला 9:30 झाले आणि इथून आम्हाला प्लस इंदोरला जायचं आहे आणि कारण की तो बसवाला पण खूप फोन करतोय तर ते बसवाले सगळ्या गोष्टी आम्हाला ॲडजस्ट करून आम्हाला मंदिराचं दर्शन घेता नाही आलं. ॲडवाईस देतो तिथं हॉटेल जाम मागेल पण इकडनं एक धर्मशाळा आहे आणि धर्मशाळा बुक करू शकतात कारण धर्मशाळा स्वस्तमध्ये काम पडतं ते त्यांचे म्हणजे बघायला जाते जसं तुम्ही स्लॉट पडतं त्या स्लॉटमध्ये तुम्ही बुक करून तुम्ही ओंकारेश्वरला आहे म्हणजे ते त्याच्या आतमध्ये सगळं चांगलं नसतं पण ते चांगलं आहे राहू शकतात म्हणजे कमी असेल तर तुम्ही राहू शकतात. तुम्ही बोलला मला हायफायर आहे मग भावा नाही मग तिथं नको राहू दुसरीकडे राहा कारण की आम्ही ओपिनियन दिलं तुम्हाला चायलेंज चांगला पण आता जाऊ मस्त इंदोरला आणि तिथं हॉटेल दाखवतो तिकडे गेल्यावर कसं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत हॉटेलला इंदोरला जाण्यासाठी तर सगळे पोरं आणि वरती हां वरती बघा लाईट बघा गाडी एकदम लक्झरी आहे आणि तुम्ही बघितलंच असा
नक्की तुम्ही बघा सस्ता कसा करतोय ही व्हिडिओ तुम्हाला पाठवतो तुम्ही नक्की बघा. गाईस तर आता आम्ही हॉटेलला जेवायला आलोय आणि ही सगळे आज माझी फेवरेट डिश खाणार आहे ती म्हणजे काय जमकर काय काय माझी फेवरेट डिश काय डाळ खिचडी. तर आज सगळ्यांना आपण दावत देणार आहे ती म्हणजे डाळ खिचडीची दावत देणार आहे सगळ्यांना. डाळ खिचडी नाहीतर सगळ्यांना डोसा नाहीतर समोसा असं खिलवायला लागेल असं वाटतंय. बघा मला शाही पनीर पाहिजे शाही पनीर हे बघा घेऊन द्याल. आता आमची सुरुवात बघा अशी आम्हाला अशी बघायला लागेल आणि इथं प्राईस बघा सगळे 300 दे. सबसे सस्ता 150 वाला ये दे. हा आलू जिरा आहे सध्या एवढं महाग आहे ना इकडे पण काय आता खावं तर लागतं शेवटी. आता बघू काय काय मागवतं त्याच्यावर बघू आता आपण. बोलो क्या हुआ हम भी आपके ब्लॉग में आना चाहते हैं. हाँ बोलो क्या बोलते चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए. धन्यवाद थँक्यू धन्यवाद. चलो मी आता हॉटेलला पोचलोय बघा आम्ही जाऊन नाही झोपलो इथं झोप बिंदा टेन्शन नाही आपल्याला. हे सगळेजण इथं झोपलेले आहे बाल्या चड्डीवर आहे हाफ चड्डीवर म्हणून मी तुम्हाला फुल दाखवतोय आणि झोपलोय. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा आणि भेटू. चॅनलला डायरेक्ट रिपोर्ट टाका आमच्या. हा रिपोर्ट टाका आमच्या चॅनलला. टाका मला जायचा वास आला लागला. बाय.